हरिओम। बघा, आपण गेल्या व्हिडिओमध्ये मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी याच्यावरती आपण 2 व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घरच्या घरी कोणत्या एक्सरसाइज करता येतील त्याच्यावर एक व्हिडिओ आहे। त्याच्यानंतर घरगुती काय उपचार आपल्याला ह्याच्यावर करता येतील त्याच्यावर पण आपण व्हिडिओ केलेला आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साखळी पद्धतीने आसनं कशी करायची। म्हणजे काय की फार अवघड आसनही आपल्याला जमत नाही, पण आसनं तर करायची आहेत। रोजच्या रोज आपल्याला योगाभ्यास करायचा आहे, आपल्याला त्याची आता आवड लागलेली आहे। तर मग आपण काय करू शकतो, आणि जर आपल्याला गुडघेदुखी नाही आहे पण कंबर, पाठ आणि मानेसाठी आपण काय करू शकतो घरगुती, तर ती आज आपण साखळी बघणार आहोत। जी वज्रासन मधून केलेली साखळी पद्धतीची आसनं आहेत ती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे। बघा, वज्रासन मध्ये ज्यांना बसता येतं व्यवस्थित त्यांना ही साखळी पद्धतीची आसनं खूप छान करता येतील। पण ज्यांना वज्रासनात बसता येत नाही, ज्यांना गुडघे फार दुखतात, ते जर फोल्ड केले तर खूप दुखतात, तर अशा जणांनी मात्र ही साखळी जी आहे वज्रासनातली ती करायची नाहीये। मग गुडघेदुखीवर पण आपण एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक, आणि कंबरदुखी, मानदुखी त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर ती बघा आणि तो व्हिडिओ निश्चितपणे बघा। ज्यांचे गुडघे दुखतायत त्यांनी पण गुडघेदुखीसाठीचा जो व्हिडिओ आहे तो बघा आणि त्याच्यातल्या एक्सरसाइज करायच्या। पण ज्यांचे गुडघे दुखत नाही पण पाठीचा कणा, कंबर आणि मान ही जर आपल्याला छान ठेवायची असेल, मजबूत ठेवायची असेल, कारण आपलं जर सातत्याने त्याच्यात पुढे वाकूनचं दिवसभर काम असतं, म्हणजे ती अगदी ऑफिसमध्ये जाणारी महिला असू दे, पुरुष असू दे, किंवा घरी राहणारे असू देत, कुठेही असू देत, आपल्याला काम हे असतंच आणि ते पुढे वाकून असतं। मानेमध्ये आपण पुढे वाकत असतो, कमरेमध्ये पुढे वाकत असतो। त्याच्यामुळे जर पुढे जाऊन आपल्याला 40-50 नंतर जर कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी आपल्याला होऊ द्यायची नसेल, तर नित्यनियमाने आपण ही साखळी पद्धतीची आसनं केली पाहिजे, जी सोपी असतात, करायला खूप छान असतात आणि खूप जास्त फायदे देणारी असतात। आता याला साखळी पद्धतीची आसनं का म्हटलंय, तर इतर वेळेला जेव्हा आपण आसन करतो त्यावेळेला एक आसन केल्यानंतर ते कालावधी करता स्थिरतेने टिकवतो नीट, आणि ते सोडतो, विश्रांती घेतो आणि त्यानंतर आपण दुसरं आसन करतो। पण याच्यामध्ये असं नाहीये। एक आसन स्थिती जी आपण घेतो त्याच्यामध्ये मधूनच दुसरं आसन तयार होतं, ते टिकवतो, त्याच्यामधूनच तिसरं आसन तयार होतं, ते टिकवतो। असे करत 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 एकाच स्थितीमध्ये, ज्या स्थितीतून आपण सुरुवात केलेली असते त्याच स्थितीमध्ये आपण पुन्हा येतो, म्हणून याला साखळी पद्धतीची आसनं असं म्हटलेलं आहे। आणि प्रत्येक स्थिती आपण कमीत कमी एक एक मिनिट टिकवायची आहे। म्हणजे मग एक 10-11 स्थिती असतील तर ते 10-11 मिनिटांचं आपलं ती सलग आसनं होतात साखळी पद्धतीने, आणि मग नंतर आपल्याला शवासन म्हणजे विश्रांतीदायक आसन घ्यायचं आहे। आता ही आसनं करताना सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्या स्थिती एक मिनिट जमतील असं नाही, कमी कमी कालावधी करा, अगदी 15-15 सेकंद टिकवल्या तरी हरकत नाही। पण हळूहळू आपल्या प्रॅक्टिसने आपल्याला ह्याचा कालावधी वाढवता येतो आणि डोळे मिटून प्रत्येक आसन टिकवायचं आहे। प्रत्येक आसन स्थितीमध्ये आपल्या शरीराच्या अंतर्गत आपल्याला कुठे दाब येतोय, कुठे ताण येतोय याकडे डोळे मिटून लक्ष द्यायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे। म्हणजेच ह्या तुम्हाला वज्रासन मध्ये केलेल्या साखळीचा खूप फायदा मिळेल। बघा, तुम्हाला महिनाभरामध्ये अतिशय खूप छान वाटायला लागेल आणि अगदी ही साखळी पद्धतीची आसनं हवीशी वाटायला लागतील, रोज करावी असं वाटायला लागेल। अशी ही खूप छान आसनं आहेत, खूप फायदे देतात। प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला डोळे मिटल्यानंतर खूप छान ती स्थिती सुखकारक वाटायला लागते, अजून टिकवावीशी वाटायला लागते। बघा, तुम्ही ही वज्रासन स्थितीमधली सगळी आसनं करून बघायला सुरुवात करा, रोजच्या रोज नियमाने करा। अक्षरशः एक 10-11 मिनिटं लागतील आणि नंतर 1-2 मिनिटाचं शवासन। खूप छान आसनं आहेत आणि खूप जास्त फायदे देणारी आहेत, तर निश्चितपणे करायची आहेत।
जसं मी मागच्याही व्हिडिओत सांगितलेलं आहे की मासिक पाळी जेव्हा असते त्या दिवसांमध्ये करायचं नाहीये, प्रेग्नन्सीमध्ये करायचं नाहीये. ज्यांना कोलायटिस म्हणजे आतड्यांना, पोटाच्या आतड्यांना सूज आलेली आहे किंवा हार्निया आहे, अशा लोकांनी पण ही आसनं करायची नाही आहे. किंवा ज्यांना पाठदुखीचा तीव्र त्रास आहे, म्हणजे अगदी पाठीचा कणा इतका स्टिफ आहे की तो थोडा पण पुढे वाकत नाही आणि थोडा पण मागे वाकत नाही, असा ज्यांना लॉर्डोसिसचा त्रास आहे, तर त्यांनी सुद्धा ही आसनं तज्ज्ञ व्यक्तींच्या समोरच करायची, मनाने करायची नाहीये. पण बाकीच्यांनी सगळ्यांनी करून बघायला हरकत नाही, निश्चितपणे करा. आवडले सगळं तर निश्चितपणे कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला कुठल्या नवीन विषयावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर निश्चितपणे मला तसं सुचवा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ घेऊन येऊ. गेले आपले त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ बघितले नसतील तर निश्चितपणे बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर बघूयात आपण कोणती कोणती आसनं आपल्याला वज्रासन मधून साखळी पद्धतीने करायची आहेत. धन्यवाद. आपण आता बघूयात की वज्रासन मधून आपण सगळी आसनं साखळी पद्धतीने करणार आहोत. साखळी पद्धतीने म्हणजे एक स्थिती संपली की दुसरी स्थिती त्याच्यातूनच तयार होते, त्याच्यातूनच तिसरी स्थिती तयार होणार आहे. तर बघूयात आपण वज्रासन स्थितीमधून साखळी पद्धतीची आसनं. सुरुवातीला वज्रासन मध्ये बसलेल्या आहेत उल्काताई, आपल्याला दाखवत आहेत पूर्ण साखळी. पाठ अगदी सरळ ठेवली आहे आणि अतिशय छान वज्रासन स्थितीमध्ये बसलेल्या आहेत. मागे दोन्ही पायांचे जे अंगठे आहेत ते जुळलेले आहेत आणि टाचांच्या मधल्या खळगीमध्ये बसलेले आहेत. आता ह्याच्यामधून आपले जे तळहात आहेत ते गुडघ्यांच्या समोर टेकवायचे आहेत आणि वर छताकडे बघायचंय आणि डोळे मिटलेले. संथ श्वसन चालू ठेवायचंय. ह्या स्थितीमध्ये आपल्याला 1 मिनिट थांबता आलं पाहिजे. प्रत्येक स्थिती ही एक एक मिनिट टिकवत आपण ही साखळी पद्धतीची आसनं करायची आहेत. आता आपण फक्त दाखवण्यासाठी करत असल्यामुळे कालावधी आपण जास्त टिकवणार नाही आहोत. तर ही झाली वज्रासन स्थितीमधून पहिली केलेली स्थिती. आता दुसरी स्थिती कशी करायची आहे तर गुडघ्यांच्या समोर आपले हातांचे कोपरे टेकवायचे, तळहातामध्ये हनवटी घ्यायची आहे आणि ह्या स्थितीमध्ये थांबायचंय. डोळे मिटलेले, संथ श्वसन चालू ठेवायचंय. ह्या स्थितीमध्ये आपण बघायचंय की आपल्या पोटावरही चांगल्या प्रकारचे दाब येतात. मानेच्या मागच्या मणक्यातून आपण मागच्या बाजूला वाकलेलो आहोत. कमरेतून, पाठीच्या कण्यातून पुढे वाकलेलो आहोत. अतिशय फायदे देणारी आसनं आहेत सगळी. आपला पाठीचा कणा लवचिक करणारी, मानेसाठी, कमरेसाठी उपयोगी असलेली ही सगळी आसनं आहेत. यानंतर बघूयात आपण हातांचा आधार घेत आपल्या डावा पाय गुडघ्यात मागे सरळ करायचा आहे, दूर न्यायचा आहे. फक्त उजवा पाय पोटाखाली आहे. पुन्हा एकदा ती स्थिती घ्यायची आहे, हनवटी आपली 2 तळहातांमध्ये ठेवलेली. आता आपला उजवा पाय फक्त पोटाखाली आहे आणि डावा पाय मागे अगदी सरळ केलाय गुडघ्यात. संथ श्वसन चालू ठेवायचंय. डोळे मिटून या स्थितीकडे आतून लक्ष द्यायचंय. अनुभव घ्यायचा आहे केलेल्या स्थितीचा. कुठे आपल्याला दाब येत आहेत, कुठे आपल्याला ताण जाणवत आहेत, याकडे लक्ष द्यायचंय. यानंतर आपण उजवा पाय जो पोटाखाली आहे आपला, तो फक्त उजव्या बाजूला काढून ठेवणार आहोत. बाकी स्थिती जशी आहे तशीच ठेवायची आहे. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कुठे ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक स्थिती 1 मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 मिनिट टिकवता येत नसेल तर अर्धा मिनिट सुरुवातीला टिकवायला हरकत नाही. प्रॅक्टिसमुळे आपल्याला 1 मिनिट करायला जमणार आहे. आता आपला जो उजवा पाय तिकडे दुमडून आहे तो सरळ करायचा आहे मागे. अंगठे टाचा जुळलेल्या, चवडे पसरलेले
आणि ह्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हे अगदी सुलभ भुजंगासन आहे, अगदी सोप्या पद्धतीचं भुजंगासन. संथ श्वसन करत थांबायचं आहे. केलेल्या स्थितीकडे लक्ष द्यायचं आहे डोळे मिटून. मनामध्ये बाकीचे विचार नकोत. विचार येत असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करत लक्ष फक्त आपल्या स्वतःकडे द्यायचं आहे. आता मगाशी उजवा पाय जसा दुमडून पुढे होता तसा या बाजूनी आपला डावा पाय पुढे दुमडून ठेवायचा आहे आणि उजवा पाय आपण आता गुडघ्यात सरळ ठेवलेला आहे. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. ह्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. ही स्थितीसुद्धा आपण टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर मगाशी उजवा पाय पोटाखाली होता, आता आपण डावा पाय पोटाखाली घ्यायचा आहे आणि उजवा पाय सरळ ठेवलेला आहे. ह्या स्थितीमध्ये पण संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. डोळे मिटून स्थिती टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं त्या बाजूनी प्रत्येक हालचाल केली तशीच आपण आता या बाजूनी करत आलेलो आहोत. आता उजवा पाय जो सरळ आहे गुडघ्यात तो दुमडून पोटाखाली घ्यायचा आहे. जशी आपण सुरुवातीला स्थिती केलेली होती त्या स्थितीमध्ये आता आपण परत आलेलो आहोत. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. ही स्थिती टिकवायची. त्याच्यानंतर आपले तळहात गुडघ्यांच्या समोर ठेवायचे. हात कोपऱ्यात ताठ आणि वर छताकडे बघायचे. डोळे मिटलेले संथ श्वसन. ही स्थिती आपण अगोदर केलेली आहे ती आता आपण रिपीट करतो आहोत. जिथून सुरुवात केली तिथेच आपण पुन्हा वज्रासनमध्ये येतो, म्हणून याला वज्रासनातली साखळी असे म्हणतात. पुन्हा पूर्वस्थितीला आलेलो आहोत आपण वज्रासनमध्ये आणि अशा पद्धतीने आपली वज्रासनमधली आसनांची साखळी पूर्ण होतीये. एक दिवस आपण असाही अभ्यास योगाभ्यासाचा करताना करायचा आहे. त्यामुळे आपला पाठीचा कणा लवचिक राहायला, मान कंबर ह्याच्यासाठी खूप फायदे व्हायला मदत होते.